म्हाळसा, काय झालं? तेच मी तुला विचारायला आलो आहे. काय झालं? तुझा राग अजून गेला नाहीये का? म्हाळसा, आता तर गणेश देखील गडावर परत आले आहेत. आता हा राग सोडून द्या. राग कसा सोडून देऊ लक्ष्मीदेवी? जी माणसं मला प्रिय आहेत ती मला सोडून जातात आणि तरीही मी समजून घ्यायचं. मला सोडून इथे सगळ्यांना ठाऊक होतं की देवेंद्र गडावर येणार आहेत, ते राजसभेत येणार आहेत हे तुम्हाला ठाऊक होतं. पण त्यामागे काय प्रयोजन होतं हे कोणीच विचारलं नाही. देवी, तो पूर्णपणे श्री खंडेरायांचा निर्णय होता. त्यात हस्तक्षेप करणं योग्य नव्हे. ते देवांचे राजे आहेत. त्यांचे इथे येण्यामागे काहीतरी विशेष कारण असणार आणि ते तुम्हाला ठाऊक नाही यावर माझा विश्वास नाही प्रधानजी. म्हाळसा, काही गोष्टी या दृश्य स्वरूपात नसतात. तेच विचारते आहे मी. त्यांना बोलण्यामागे काय प्रयोजन होते? पृथ्वीच्या संचालनाचे कार्य इंद्रदेवांवरही आहे. पंचमहाभूत आणि इतर शक्तींचे त्यांना सहाय्य असते. त्यामुळे ह्या संदर्भात पुढील घडणाऱ्या घटनांविषयी मला त्यांच्याशी बोलायचे होते. म्हाळसा, जे झालं त्याचा राग येणं स्वाभाविक आहे, परंतु तुम्ही कोणावरही याचा रोष धरू नये. मी आता तेच सांगणार होते लक्ष्मीदेवी. हा रोष कोणावर तरी निघणारच, कारण हे माझ्या विरुद्ध रचलेले कारस्थान होते. तू हे काय बोलत आहेस? नाही, त्या बानूने आणि देवेंद्रांनी माझ्या विरुद्ध रचलेला हा कट होता. मला दुःख व्हावं म्हणून गणेशाला हे सारं सहन करावं लागलं. त्याला हा गड सोडून दिवसा उन्हात वणवण भटकावं लागलं. का का घडलं असेल असं? काय दोष होता त्या मुलाचा? काहीच दोष नव्हता त्या मुलाचा. तसं बघायला गेलं तर देवेंद्रांना राजसभेत वेगळं स्थान दिलं गेलं असतं, पण त्यांना गणेशाचे स्थान हवे होते. यांना हे एका क्षणात थांबवता आले असते. म्हाळसा, कुठल्या क्षणी हस्तक्षेप करावा हे मला ठाऊक आहे. हे घडणारच होते, कारण त्यामागे काहीतरी हेतू होता. मग मला सांगा, गणेश गड सोडून जाण्यामागे कोणता हेतू होता? काय साध्य झालं त्यामुळे? मला ठाऊक आहे तुमच्याकडे त्याचं उत्तर नाही, पण मी सांगते. देवेंद्रांनी गडावर येणं, येताना बानूकडे जाऊन येणं, जाणून बुजून गणेशाचं स्थान ग्रहण करणं, हा सगळा माझ्या विरोधात कट होता. बानूने आणि त्या देवेंद्रांनी हे मुद्दाम केलं आहे आणि आता तुम्हाला देखील हे मान्य करावं लागेल, कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की देवेंद्र आणि बानू यांच्यात आता समेट झाला आहे. मी इतकंच सांगेन की तू चुकीचा विचार करत आहेस. कोण चूक आणि कोण बरोबर हे येणारी वेळच ठरवेल. पण माझ्या विरुद्ध जर बानूने असेच कट सुरू ठेवले तर मी तिला सोडणार नाही. आणि त्यावेळी मी काय करेन हे मलाही ठाऊक नाही.
देवा, परिस्थिती नाजूक आहे. देवेंद्रांच्या अशा वागण्याने जरी श्री गणेश यांचे भूतलावर स्वतःचे असे स्थान निर्माण झाले असले तरीही श्री म्हाळसा देवी मात्र प्रचंड क्रोधित झाल्या आहेत. आणि या सगळ्यासाठी त्यांनी बाणाई आणि देवेंद्र यांना कारणीभूत ठरवले आहे. प्रधानजी, म्हाळसेचा जो काही समज झाला आहे तो मला दूर करता आला असता खरा, पण म्हाळसेला गणेशाबद्दल सर्व काही कळले असते, जे या क्षणी योग्य नाही. परंतु आता काय करावे देवा? प्रधानजी, इंद्रदेवानी हे जाणून बुजून केलं नाही हे आपणही जाणता. म्हाळसा त्यांना कारणीभूत ठरवत आहे कारण केवळ ते बानूचे वडील आहे. ते बानूला सहाय्य करायला इथे आले आहेत असा तिचा समज झाला आहे. पण प्रधानजी, प्रत्यक्षात मात्र तसे नाही आहे. परंतु कुठल्या ना कुठल्या प्रकारे बानूला सहाय्य करावं असं देवेंद्रांच्या मनात असेलही. तुम्हाला सांगतो बघा पाहुणं, अहो डोसकच चाला ना माझं. समजा गडावर एकच धावपळ, समजे जण त्या पोराला हुडकायला धावत होते बघा. नाही नाही, मी होतो की तिथं, मला ठावा हे समज. काय बंडू बा? नाही म्हणजे ती पोरग गावलं कुठं? आता गडावर थोडीच गावणार आहे. अहो समजे जण हुडकून हुडकून दमले, तर कुठं दिसना त्यो. महाळसा देवी लय भडाकल्या होत्या, त्याच लय आहे ना त्या पोराचं. व्हाय तर त्याचीच तर भीती होती समजाच नाही. आणि चिमितकार झाला म्हणायचा तसा तो पोरगा माघारी आला बघा. आणि जसा तो परत आलाय समजलं तसं महाळसा देवीच्या जीवात जीव आला बघा. आणि समजा गड शांत झाला. चिमितकारच झाला म्हणायचा. बरं बंडूबा, कुठं गेला, कुठं होता तो पोर? आता मला कसं ठाव असणार? पर तुम्हाला एक सांगू का पाहुणं? नाही म्हणजे देवांचा राजा हाता आलं होतं आणि देवाने त्यासनी दुसरी जागा दिली असती आणि देवाने तसं केलं असतं तर ते काय नाही म्हणलं असतं. वय ते बी आहेच म्हणा. बरं का बंडूबा, म्हणजे देवांचं राज भानूच्या घरला जेव्हा आलं होतं का नाही, तेव्हाच मला वाटलं काहीतरी गडबड होणार आहे. पर असं कसं? म्हणजे ते भानूचं बा आहे ती का नाही? हा का? हा, मग तिच्या भल्यासाठीच आला असणार. काय बंडूबा, तुम्हाला सांगायला लागतंय वय. हा, पर मला एक कळ ना, ते हात येऊन करणार तरी काय? ती काय ठाव नाही, पर त्यांच्या येण्यामाग काहीतरी कारण नक्कीच असेल. काय आता पुढं काय काय बघावं लागणार आहे पुन्हा ठाऊ बाबा. असू द्या, मला मॉप काम पडले ती. होय का? मला बी मॉप का माहिती. असं होय? मग मी जातो माझ्या कामाला. चला, मॉप का माहिती. जीव घुटमळतो खंडेराया तुम बिना बसा, जीव घुटमळतो. जीव घुटमळतो खंडेराया तुम बिना बसायो, जीव घुटमळतो. हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा नसायो ढासळला. सात जन्माचं सपान धावून दोन घडीतच ढासळला. असा सावरू, असा सावरू सांग राया, जीव आज घुटमळला. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया
तुम्ही? शुभम भवतु सुखी राहा. या आत या. मी आज तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. मला नकोय. स्वर्गलोकी जाण्याआधी तुझी भेट घ्यावी म्हणून मी आलोय. स्वर्गलोकी गेल्यावर मायला सांगा का मी तिची आठवण काढली होती. निश्चित. आणि काही सांगायचंय? तिला सांगा का मी आज सुखी आहे. असत्य सांगू. तुझा विवाह होऊन सुद्धा तुझे पती श्री खंडेराय हे जेजुरी गडावर आणि तू इथं गडाच्या पायथ्याशी. इच्छा असूनही तुला हवं तेव्हा तुझ्या पतींशी बोलता येत नाही, त्यांना भेटता येत नाही. तसं काय बी नाही आजी. जन्मदाता आहे मी तुझा, मला एवढंही कळणार नाही. आणि भानू, आता जेव्हा आपण एकमेकांना पिता आणि कन्या म्हणून स्वीकारलेला आहे तेव्हा जे तुझ्या मनात आहे ते माझ्याशी बोल. अन्यथा मला असे वाटत राहील की अद्यापही तुझ्या मनात माझ्याविषयी राग आहे. नाही जी, देवांच्या पायी आहे. समजा राग इरगळून गेला बघा. हो ना? मग सांग, काय इच्छा आहे तुझी? तुझा पिता म्हणून मी ती पूर्ण करीन. स्वर्गलोकीच्या दारात एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष जे इच्छित असेल ते सर्व काही तो देतो. खरं? हो. तुझ्यासाठी आजवर मी काहीच मागितलं नाही, पण आता मागेन. आणि कल्पवृक्ष तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. तू सांगून तर बघ. बानू, असं काहीतरी माग जे अत्यंत दिव्य असेल, ज्यामुळे तुला श्री खंडेरायांच्या अधिक समीप जाता येईल. मी विचार करून सांग. पण बानू, इतक्यातच याविषयी कुणाला काहीही सांगू नको. नारायण नारायण. देवेंद्र, आपण इथे? बानू, मुनिवरांच्या भोजनाची व्यवस्था कर. तोवर मी यांच्याशी वार्तालाप करतो. जी महाराज, मी आले. मी परान्न घेत नाही देवेंद्र. बानू ही आपली शिष्य आहे, माझी कन्या आहे. ती कुणी परकी नव्हे. तुम्ही बानूला अत्यंत चतुराईने आत पाठवलं. हो, कारण मला आपल्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं. नारायण नारायण. कृपया मला कशातही अडकवू नका. मला सांगा, या मल्हारी चरित्रात आपलं नेमकं उद्दिष्ट काय आहे? बानूला आत्मज्ञान होणे. हो ना, मग माझंही उद्दिष्ट तेच आहे. अशा वेळी आपण एकत्ररित्या तिला सहाय्य करायला हवे, नाही का? बर, मग काय करायचं आहे? मुनिवर, आता उचित बोललात. पण हे श्री खंडेरायांना कळलं तर? न्यायाच्या चौकटीत जे बसेल केवळ तेच करायचे. आपले आराध्य कोण? अर्थात श्री विष्णू. मग मुनिवर, माझी योजना अशी आहे
की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे मूळ रूप काय आहे हे बानूला कळेल असे काहीतरी घडायला हवे. म्हणजे प्रधानजी आणि लक्ष्मी देवी हे कोण आहेत हे बानूला कळावे असे तुमचे म्हणणे आहे. अर्थात. नारायण नारायण. मला आता काहीच नको. मला निघायला हवं. अवपर जेवण पुढच्या वेळी येतो मी. आजकाल रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघितलं तरी कधी कधी मनात विचार येतो की अचानक या निरभ्र आकाशात मल्हार नक्षत्र दिसेल आणि हे बानूला भेटायला जातील. यांना प्राप्त करायला मी माझं सारं काही पणाला लावलं, पण हे माझे पूर्णपणे झालेच नाही. या गेल्या कित्येक दिवसात मनाला स्वस्थता मिळालीच नाही. पण आज का कुणास ठाऊक शांत वाटतं आहे. या सज्जात शांतपणे डोळे मिटून बसावंसं वाटतंय मला. म्हाळसा म्हाळसा, बाळा कशी आहेस तू? किती दिवस झाले तुला बघून. आज कित्येक दिवसांनी तुझ्याशी बोलावेसे वाटते. जेजुरीत काय चाललंय याची मला कल्पना आहे, परंतु तुझ्याविषयी एक असे सत्य मला ठाऊक आहे ज्याची कल्पना तुला नाही. ते सत्य आज मला तुला सांगायचं आहे. एक वडील म्हणून मला तुला सहाय्य करायचे आहे. ते सत्य जाणून घेतल्यानंतर तुला सगळ्याचाच साक्षात्कार होईल. ते सत्य मला सांगू दे म्हाळसा. आता ते सत्य अधिक काळ तुझ्यापासून मी लपवू शकत नाही. ते सत्य मला सांगू दे म्हाळसा. छे, किती विचित्र स्वप्न पडलं मला. का पडलं असेल असं स्वप्न मला? माझ्या बाबतीत असं कोणतं सत्य बाबांना ठाऊक आहे?